लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। सातपूर येथील राधाकृष्ण नगरमधील बोलकर व्हॅली पोलीस चौकी हाकेच्या अंतरावर आहे। असं असताना येथे 8 वाजेच्या सुमारास हातगाडीवर भाजी विक्री करणाऱ्या युवकाला कोणतेही कारण नसताना परिसरातील एका विकृत मनस्थितीच्या इसमानं जबरदस्त मारहाण करून तो पळून गेल्याचा प्रकार घडलेला आहे। परिसरातील नागरिकांनी महिलांनी घटनास्थळी धाव घेत सदर युवकाला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं। काल रात्री रविवारी 8 वाजेच्या सुमारास हा प्रकार घडलेला आहे। राधाकृष्ण नगरमध्ये विकी ताटे हा युवक नेहमीप्रमाणे उदरनिर्वाहासाठी आपल्या हातगाडीवरून भाजी विक्री करत असताना परिसरातील एका विकृत मनस्थितीच्या व्यक्तींना कारण नसताना कुरापत काढून त्याला जबरदस्त मारहाण केली आणि त्या ठिकाणाहून त्या इसमानं पळ काढलेला आहे। यावर परिसरातील महिला आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेत या जखमी युवकाला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलेला आहे। घटनेबाबत तक्रार देण्यासाठी राधाकृष्ण नगरातील नागरिकांनी सामूहिकरित्या बोलकर व्हॅली पोलीस चौकीत केलेले होते, परंतु पोलीस चौकी बंद होती, त्यामुळे नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केलेला आहे। पोलीस चौकी बाहेरच यावेळी नागरिकांनी ठिय्या आंदोलन केलं। पोलीस चौकी पूर्ण वेळ सुरू करा अन्यथा बंद करा अशी मागणी यावेळी नागरिकांमधून करण्यात आलेली आहे। यावेळी सामाजिक कार्यकर्ते इंद्रमान सांगळे यांनी सातपूर पोलीस स्टेशनमध्ये संपर्क केला असता तब्बल 2 तासांनी पोलीस अधिकारी आणि कर्मचारी पोलीस चौकीवर आले आणि घटनेची माहिती घेतली। पोलीस अधिकारी यांनी महिला आणि नागरिकांची समजूत काढत संबंधित गुन्हेगाराविरोधात लेखी तक्रार देण्यास सांगून गुन्हेगारावर कठोर कारवाई करणार असल्याचं आश्वासन दिलं। रोज भाजी घेऊन येतो तो आला आणि त्याने भाजी वगैरे क्लीन चालला होता यांनी याला अडवलं, म्हणे काय रे थांब म्हणे। तर हा म्हणे भाऊ काय माझी भाजी क्लीन चालू करेल नाही म्हणे। थापाने हात थांबला नाही, त्याच्यामुळे त्याने लगेच त्याच्या हातावर मारलं, पायावर मारलं, हा खाली पाडला रॉड आणि खाली पाडल्यानंतर एक माणसाने अडवलं तर तो याच्या डोक्यातच टाकणार होता, तर त्याने अडवलं आणि त्या माणसाला पण मारायला चालला होता। पोलीस आता आले 2 तासांनी। असं रॉडनी मारलं त्या मुलाला, त्यांच्या चाकू आहे, रॉड आहे, मग संरक्षण कुठे आहे? असं जीव गेला तर कोणी जीव भरून नाही देणार ना। नंतर तुम्ही किती हे करा, काय उपयोग नाही त्या गोष्टीचा। आज त्या मुलाला आई नाही, वडील नाही, आज साधा भाजी विकणारा मुलगा आहे, आज त्याला न्याय मिळालाच पाहिजे। आज त्याची वेळ, उद्या आमची पण वेळ, आमच्याच घरासमोर आहे ना, आमचे पण मुलं हे आम्हाला संरक्षण पाहिजे, त्याच्या हत्यार नाही पाहिजे, चाकू रॉड नाही पाहिजे। काय ती गल्लीत हमेशा फिरतच राहते, असं व्हायला नकोय। आज ते हत्यार घेऊन फिरताय, आज आम्ही अपघात राहतो हो केली पण ते पोलीस इकडे आलेच नाही ना। 2 तासात इकडे राहतात पोलीस, पण ते आमची कंप्लेंट घेत नाही। ते म्हणतात तुम्ही सातपूरला जा, तुम्ही इकडे जा, इकडे कंप्लेंट घेतलीच नाही। ते काय म्हटलं आपण सातपूरला मध्यस्थानावर राधाकृष्ण नगर या भागामध्ये पाण्याची टाकी आहे, तिथं वारंवार नशा करणारे मुलं बसळ राहते आणि महिलांची छेड काढत्या। आज एक भाजी विक्रेता गाडा घेऊन चालत असताना तिथे एक मुलाने त्याच्या डोक्यामध्ये आणि पायावर रॉड मारला, त्यामुळे तो गंभीर जखमी झाला। तर याच्याकडे पोलिसांनी बारकाईने लक्ष द्यावं ही विनंती। पोलीस चौकी आहे, त्यांचं येणं जाणं आहे, पोलिसांचे भरपूर सहकार्य आहे, पण पोलिसांनी म्हणावं असं सहकार्य करून या लोकांना आळा करावा आणि नाशिक नगरमधील जी शांतता ही कायम टिकून ठेवा ही विनंती। ही बोलकर पोलीस चौकी आहे, या पोलीस चौकीचा काहीच एक फायदा नाहीये। आज माणसावर झाला हल्ला, उद्या महिलावर झाला, काय करायचं? जर पोलीस चौकीचं नुसतं नाव आहे, पण बाकीचे टुकार लोक जास्त समस्या गर्दी जर यांची, जे टुकार लोकांमुळे महिलाला त्रास आहे। एकूण 100 महिला इकडं ते एकच सांगत का बा आम्हाला यांचा त्रास आहे। पोलीस चौकी जर उघडीच नाही राहत, पोलिसाचा जर त्यांना उपयोगच नाही, करायचं काय? सगळा भानगड झाल्यावर मिटल्यावर मग पोलीस येतात तिथं। पहिली दखल घेतली पाहिजे, तुम्ही वरिष्ठांनीच घेतली पाहिजे। दरम्यान राधाकृष्ण नगर, विश्वासनगर, पवार संकुल, श्रमिक नगर, गंगासागर नगर परिसरात मोठ्या प्रमाणात टवाळखोर आणि गुन्हेगारी प्रवृत्तीचे टोळके नागरिकांना विनाकारण त्रास देत असल्याच्या अनेक घटना समोर आलेल्या आहेत। राधाकृष्ण नगरमध्ये बांधकाम व्यावसायिक गणेश बोलकर यांनी स्वखर्चानं स्वजागेवर बोलकर व्हॅली पोलीस चौकी बांधून दिली। सुरुवातीचे 2 वर्ष पोलीस चौकी पूर्ण वेळ सुरू होती, परंतु सध्या पोलीस चौकीचा वापर केवळ रात्रपाळीचे पोलीस कर्मचारी झोपण्यासाठी करत असल्याचा आरोप नागरिक करतात। पोलीस चौकी आवरताच टवाळखोर मुलांचा गराडा असतो। चौकीच्या काचा देखील फोडण्यात आलेल्या आहेत। वाढलेल्या झाडांच्या फांद्यांमुळे चौकी झाकळून गेली असल्याचं देखील यावेळी सांगण्यात आलेलं आहे। तुषार ढेपले,
नाशिक न्यूज सातपूर।